पुणे शहरात गेल्या 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून निर्गुण हत्या करण्यात आली आहे। आंदेकर यांची हत्या कौटुंबिक संपत्ती तसेच वर्चस्वाच्या वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे। या प्रकरणी 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। तर या हत्येमागचा मुख्य सूत्रधार कोण आहे तेच या व्हिडिओमध्ये पाहू। नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात विशेष खास। तर मंडळी, आंदेकर हत्या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे। वनराज यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे। गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नाना पेठेत आरोपी गायकवाडचा साथीदार निखिल आखाडे आणि शुभम दहीभाते यांच्यावर कोयता आणि स्क्रूड्रायव्हरने वार करण्यात आले होते। या हल्ल्यात निखिलचा मृत्यू झाला होता। त्याचा बदला घेण्यासाठी सोमनाथने संजीवनी, जयंत, प्रकाश आणि गणेश कोमकर यांच्याशी संगनमत करून वनराज यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती तपासात समोर आली आहे। पोलिसांनी शहरातून 5 जणांना अटक केली होती, तर रायगड जिल्ह्यातून अन्य 13 संशयितांना अटक केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असण्याचा पोलिसांना संशय आहे। आंदेकरांवर पाळत ठेवून आरोपींनी खून केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे। नाना पेठेतील उदयकांत आंदेकर चौकात आंदेकर दररोज संध्याकाळी थांबतात याची माहिती आरोपींना होती। आंदेकरांची बहीण संजीवनीने आरोपींना चिथावणी दिली होती। आरोपींनी पिस्तूल कुठून आणले तसेच पसार झालेल्या आरोपींचा शोध घ्यायचा असल्याने सरकारी वकिलांनी आरोपीची बहीण संजीवनी, दीर प्रकाश आणि सोमनाथला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं पोलिसांनी या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड असल्याचा संशय व्यक्त केला आहे। तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा।